ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या खाली त्यांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि त्या 2 गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या होत्या। त्यांना पोलिसांनी अटक देखील करण्यात आली होती आणि त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी ते तिन्ही मराठा कार्यकर्ते जे होते ते आपल्या सोबत आहेत। आणि सर्वात जास्त चर्चा जी आहे ते हे मराठा कार्यकर्ते जे आहेत त्यांची चर्चा तिघांची देखील आज दिवसभरात होती। काय त्यांची आज नक्की भूमिका होती, का नक्की त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सकाळी 6:30 वाजता जे ते तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या गाडीवरती हल्ला केलात, काय नक्की तुमचा हेतू होता, काय आपली पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की मी पूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छित आहे की मी मंगेश साबळे पुढच्या काही दिवसामध्ये शासनानं टिकणारं आरक्षण द्यावं यासाठी अन्नत्याग उपोषणाला बसत आहे। अन्न पाणी त्याग करून मरेपर्यंत जोपर्यंत सरकार मराठ्यांना टिकणारं आरक्षण देत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी हे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतोय। पण सकाळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडण्याचा नक्की तुमचा हेतू काय होता, त्यामुळे तुम्हाला अटक देखील झाली होती? मराठे माजुरे आहेत असे ते म्हणतात, मराठ्यांना आरक्षण मी मिळूच देणार नाही असं ते म्हणतात, मराठे लाखोची करोडोची सभा घेतात तर ती जत्रा आहेत असं ते म्हणतात। आमच्या भावनेला ते ठेच पोहोचवतात। मराठ्यांचा इतिहास तुम्ही विसरले का? मराठ्यांचं बलिदान तुम्ही विसरले का? मराठ्यांनी या स्वराज्याला, या महाराष्ट्राला, या देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळावं म्हणून या मातीने, या रक्ताने या मातीला आंघोळ घातली, हे तुम्ही विसरले का? मराठ्याला माजुरे म्हणणं, मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणणं आणि मराठ्यांना आरक्षण मिळू देणारच नाही हे असं म्हणणं हे कुठेतरी तरुणाला उचकावणार आहे आणि आमच्या भावना दुखावणार आहे। आणि म्हणून त्याला कुठेतरी चाप लागावा, त्याला कुठेतरी चाप बसावा, म्हणून सदावर्तेंच्या या ठिकाणी जो काय हा प्रकार घडलेला आहे। पण त्यांचं असं म्हणणं होतं की आदल्या काही 2 दिवस जे आहे ते आमच्या घराची रेखी देखील करण्यात आली होती, असं काही तुम्ही काही कृत्य केलं होतं? रेखी बिखी काय आम्ही कृत्य केलेलं नाही। आमच्या भावना दुखावल्या आणि तुम्ही त्या दुखावल्या, तुम्ही त्या उचकावल्या, तुमच्या वक्तव्यातून, तुमच्या शब्दातून त्या भावना उचकावल्या गेला आणि म्हणून या ठिकाणी हा प्रकार घडला। तुमच्यावरती आता जेव्हा जामीन देत असताना सरकारी वकिलांनी एक युक्तिवाद केला होता की तुम्ही स्वतः मंगेश साबळे हे जे आहेत ते एक आरोपी होते आणि त्यांनी अगोदर त्यांची गाडी देखील जाळली होती याच मागणीवरून। तुमचं यामुळे जे आहे ते जोरदार चर्चा आहे। हे बघा, मराठा समाज पहिल्यापासून शांततेत आंदोलन करतोय, मात्र आमच्यावर लाठीचार्ज होतं, आमचं डोकं फोडण्यात येतं, छत्रपतींच्या अनुयायांचं रक्त या महाराष्ट्राच्या मातीत मिळवण्यात येतं आणि तो राग आम्ही कसा अनावर करावा म्हणून उद्रेक या ठिकाणी या गोष्टीचा झाला। मात्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आक्रमक मी जास्त आहे असं जर का तुम्ही म्हणत असाल तर माझी भूमिका इथून पुढची अशी आहे की अन्न आणि पाणी त्याग करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जोपर्यंत शासन देत नाही तोपर्यंत मी मरेपर्यंत या ठिकाणी पुढच्या काही दिवसात त्याचा काळ, वेळ आणि ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे। कधीपासून हे उपोषण सुरू होईल? कारण की जरांगे पाटलांनी देखील असंच उपोषण जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये सुरू केलंय आणि तुम्ही आज अशा प्रकारे गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्या फोडायच्या आणि नंतर आता उपोषणाला सुरुवात करताय। कशा प्रकारे उपोषण असेल आणि कधीपासून उपोषण असेल? मी आक्रमक आहे, आक्रमकतेने काम करतो, गाड्या जाळतो, गाड्या फोडतो, पण हे समाजासाठी आहे। काही बांधव म्हणले असतील की हा समाजाचा माणूस नाही आहे, तर मी समाजासाठी मरायला सुद्धा तयार आहे। हा शब्द मला या ठिकाणी लागलेला आहे आणि म्हणून मी समाजासाठी टिकणारं आरक्षण जोपर्यंत शासन देत नाही अन्न आणि पाणी त्याग करून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। यांच्यासोबत आणखी काही 2 सहकारी होते, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। तुम्ही काय सांगाल, संभाजीनगर ते मुंबईपर्यंतचा प्रवास कसा होता आणि संपूर्ण परिस्थिती कशी होती गुणरत्न सदावर्ते यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची? परिस्थिती जी होती ती व्यवस्थित होती, जी होती ती व्यवस्थित होती। जे केलं ते आम्ही आमचे सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली केलंय। बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द। तुम्ही देखील त्यांच्यासोबत होतात, तिघेजण देखील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। कशा प्रकारे तुमचा प्रवास सुरू झाला होता, कशा प्रकारे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरवरून निघालो त्यावेळेस आमच्या मनामध्ये सदावर्तेंविषयी म्हणजे खूप दिवसापासून आमच्या मनामध्ये सदावर्तेंविषयी खूप मनामध्ये राग होता। कारण की वारंवार सदावर्ते हे आमच्या मराठा समाजाविषयी जे आहे काही ना काही गरळ ओकतच असतात आणि आमच्या ज्या मराठा समाजाच्या ज्या युवकांच्या ज्या
भावना आहे, या भावना खूप दुखावलेल्या आहेत, म्हणून आम्ही निषेध म्हणून हे कृत्य केलेलं आहे. आज कोर्टानं जामीन देत असताना काही अटी व शर्ती घातलेल्या आहेत. जामीन दिलेला आहे. इथून पुढे देखील सदावर्तेंचे असेच कार्यक्रम उधळणं असेल किंवा त्यांना विरोध करणं असेल, हा विरोध जो आहे तो कायमस्वरूपी राहणार तुमचा? विरोध सदावर्तेंना नाही आहे, विरोध व्यक्तीला नाही आहे, विरोध त्या व्यक्तीच्या भूमिकेला आहे. तो जो मराठा समाजाचे माथे भडकावण्याचं काम करत आहे त्या गोष्टीला विरोध आहे. आम्ही मागतो काय? आम्ही आरक्षण मागतोय. सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पद्धत आरक्षणाची राबवली आहे त्या पद्धतीने, संविधानिक पद्धतीने आंदोलन उपोषण करून आम्ही आरक्षण मागतोय. मात्र तुम्ही आम्हाला भडकावताय, आम्हाला अटक करा, असं करा, तसं करा आणि उगा आव आणून तुम्ही समाजाला भडकवण्याचं काम करताय आणि त्यामुळे आमच्या मराठा समाजाच्या तरुणांचे जीव जात आहे. कोणी उपोषण करताना औषध पिऊन जीव देत आहे, कोणी पुलाला फास लावून घेते आणि एका आईचं लेकरू या जगातून त्या आईला सोडून जाते. अनाथ ती आई त्या ठिकाणी होते आणि म्हणून समाजाला उस्कावण्याचं काम त्या व्यक्तीनं बंद करावं. आता तर या ठिकाणी आम्ही हे कृत्य केलेलं आहे, मात्र शांततेत या ठिकाणी समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून शांततेत आंदोलन उपोषण करण्याचा आमचा मनसूबा आहे. तरी या आजची जी घटना आहे या घटनेवरून त्या व्यक्तीला बराच चाप बसला असावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. धन्यवाद तिघांनी देखील आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की आज गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती या मराठा आंदोलकांनी जो आहे तो हल्ला केला होता आणि त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे. परंतु आता इथून पुढचं आंदोलन जे आहे ते आमचं सुरू राहील. मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहील अशी भूमिका जी आहे ते सरपंच मंगेश साबळे यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आमच्या ह्या भूमिकेमुळे आज कुठेतरी गुणरत्न सदावर्ते यांना चाप बसला असेल अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते सरपंच मंगेश साबळे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन मंगेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.